महायुतीमध्ये जागा वाटपाचा अंतिम तोडगा नेमका कधी निघणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ज्या पद्धतीनं बातम्या समोर येत आहेत की तालमेल नाही आहे, समन्वय नाही आहे, बऱ्याचशा जागा आहेत ज्या तुम्हाला द्यायच्या नाही आहेत पण त्यांना हव्या आहेत, भाजपला हव्या आहेत, राष्ट्रवादीला हव्या आहेत। आता धाराशिवच्या जागेवर पण राष्ट्रवादीनं दावा केला अशी माहिती मिळते। हे सगळं कधीपर्यंत संपणार आहे आणि अधिकृत यादी कधीपर्यंत जाहीर होईल? नाही, आता बघा, पहिला टप्पा अर्ज भरायची आज शेवटचा तारीख आहे। दुसरा टप्पा, पहिला टप्पा रामटेक झाला, आता दुसऱ्या टप्प्यातले 3 विधानसभा लोकसभा, आता त्याचा निर्णय झाला, महायुती म्हणून झाला। ज्या ज्या पक्षाला ज्या ज्या जागा सुटल्या त्या त्या जागांचे उमेदवार नक्की झाले, त्यांचे अर्ज भरले। आता अजून 3 टप्पे पुढे आहेत, अजून तिसरा टप्पा, मग चौथा टप्पा आणि मग 5वा टप्पा। आम्ही एक करतोय महायुती म्हणून। पहिल्यांदा तर शिवसेना म्हणून आमची भूमिका म्हणाल तर मागच्या वेळी ज्या जागा आम्ही लढलो होतो त्या जागांवरचा अधिकार म्हणा, हक्क म्हणा किंवा आग्रह म्हणा, युतीमध्ये आग्रह हा आम्ही धरलेला आहे। आणि आमची जी भूमिका आहे, म्हणजे आम्ही जे खाली नेते आहोत, उपनेते आहोत, पक्षाचे मंत्री, आमदार आहोत, खासदार आहोत, आम्ही सगळ्यांनी आमची भावना, ज्यांना आम्ही पूर्ण अधिकार दिलेत आमच्या पक्षाची एक ओळीचा ठराव करून की कुणाला तिकीट द्यायचं, कुठली जागा आपल्याकडे घ्यायची, या बाबतीतले अधिकार आम्ही आमचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेत। आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्याजवळ हे बोललेलो आहे। आणि तुम्हीच बघताय, तर तुम्ही म्हणताय चढाओढ आहे, अमुक आहे, किमान आठवड्यातले 2-3 दिवस रोज रात्री मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्र बसतायत, चर्चा करतायत आणि चर्चा करून त्यातनं योग्य मार्ग काढतायत। त्यामुळे ठीक आहे ना, जोपर्यंत जागा नक्की होत नाही, महायुतीत कुठला पक्ष कुठली लढणार, ज्या पक्षाला वाटण्याला येईल त्या पक्षातला कोण उमेदवार असणार, ह्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब ना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या चर्चा चालू राहतात। त्यामुळे चर्चा चालू राहणं हे लोकशाहीचं एक प्रतीक आहे की त्याच्यामध्ये, त्या पक्षामध्ये, त्या युतीमध्ये लोकशाही आहे। चर्चा करून, विचारविनिमय करून, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्सचा विचार करून आपण निर्णय घेत असतो। त्यामुळं ही चर्चा राहणं स्वाभाविक आहे, परंतु त्याच्यामुळं रुसवे, फुगवे, रस्सीखेच असं बिलकुल नाही आमच्यामध्ये। पण एक चर्चा अशी पण होते की आपले जे 5 खासदार आहेत त्यांना कुठेतरी पाय उतारावं लागलं, त्यांना तिकीट मिळालं नाही आहे आणि ते विद्यमान होते, त्यामुळे भाजपसोबत जाऊन कुठेही फायदा झाला नाही अशी टीका जी ती विरोधक सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत। 5 कुठं, 2च, एक माननीय भावनाताईंचा विषय आणि दुसरा तुमाने साहेबांचा विषय। पण त्या दोघांच्या बरोबरही चर्चा करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येकाशी 2-2दा, 3-3दा, 4-4 वेळा चर्चा केलेली आहे। आणि आज जरी ते खासदार म्हणून त्यांना उमेदवारी नसली तरी त्यांचा मान, सन्मान, रुतबा हा पक्षामध्ये तेवढाच राहणार आहे। ते पदावरती नसले म्हणून काय त्यांचा मान, सन्मान, रुतबा पक्षामध्ये कुठेही कमी होणार नाही, किंबहुना अधिक मानानं त्यांना ह्या पक्षामधनं निश्चितपणानं, संघटनेमध्ये, पक्षामध्ये निश्चितपणानं त्याला मान सन्मान देऊन त्यांना अगदी पहिल्याप्रमाणे जे होते त्याप्रमाणे त्यांना प्रवाहाबरोबर निश्चितपणे पक्षामध्ये ठेवलं जाईल। पण नाशिकचा विषय आहे, गजानन कीर्तीकर हे सुद्धा उभे राहणार नाहीत अशी चर्चा आहे, यांना मग कसं काय तुम्ही सामावून घेणार आहे? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, हेमंत पाटील आज त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही फॉर्म भरताना कोहलीकरांचा, त्यामुळे बऱ्याचशा चर्चा झडू लागल्यात की त्यांची नाराजी आहे का? जरा तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा ना, माध्यमांनी सुद्धा। एका वेळी 2 लोकसभा मतदारसंघातला अंतिम तारीख आहे उमेदवारी अर्ज भरायचा। माननीय खासदार हेमंत पाटील साहेबांच्या पत्नी सौभाग्यवती वहिनींना आपण यवतमाळ, वाशिममधनं उमेदवारी दिली। मग त्यांचा वहिनींचा अर्ज भरायला जर हेमंत पाटील साहेब यवतमाळमध्ये असतील तर एक व्यक्ती एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकेल का? याचा विचार करा ना। म्हणजे तुम्ही सुद्धा का नाही अशा बातम्या चालवता की आता त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली पक्षाची, ते तिकडं अर्ज भरायला गेले तर इकडं नाहीत म्हणजे नाराज आहेत, असं नाही हो, थोडं समजून घ्या। नाशिकचा दावा आपला आपण सोडलेला आहे, कारण दावा राष्ट्रवादी पण आजपर्यंत सोडलेला नाही। आमचे नाशिकचे पालकमंत्री, आमचे तिथले सहकारी मित्र दादा भुसे साहेबांनी काल देखील सांगितलं, माझी त्यांची दूरध्वनीवरनं चर्चा देखील झाली की नाशिकच्या जागेबद्दल आम्ही आजही आग्रही आहोत। मी मागाशी मुद्दाम तुम्हाला सांगितले की युतीमध्ये, महायुतीमध्ये चर्चा करताना आग्रह हा शब्द आमचा आहे आणि तो आग्रह धरताना तो कशासाठी आहे या गोष्टीसुद्धा आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलेल्या आहेत। त्यामुळे याच्यावर चर्चा सुरू आहे, तो चर्चा सुरू असताना आम्ही हक्क सोडला, अमुक पक्षाला ती जागा गेली असं म्हणणं, जोपर्यंत आमचे 3 नेते जे काय प्रमुख आहेत राज्यामधले, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा,
हे तिघंजणं जोपर्यंत याच्यावरती अंतिम शिक्कामोर्तब करत नाहीत, अंतिम निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत ह्या चर्चा चालू राहतील. चर्चा चालू राहणं म्हणजे कोणी कोणाचा हक्क सोडला, अधिकार सोडला, आग्रह सोडला असं त्याचा अर्थ होत नाही. संजय निरुपमांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी म्हटलं की काँग्रेसमध्ये बरेचसे मतभेद झालेले आहेत, 5 गट पडलेले आहेत आणि मी उत्तर पश्चिममधूनच निवडणूक लढवेन असं सुद्धा म्हणतात. आता कयास लगावले जातात की ते शिवसेनेच्या वाटेवर आहे, शिवसेनेत त्यांचा अधिकृत प्रवेश होईल आणि मग उत्तर पश्चिमची जागा त्यांना त्या ठिकाणी लढण्यासाठी दिली जाईल, कारण गोविंदा लढणार नाहीत असं सुद्धा आता चर्चा होऊ लागलेली आहे. काय नेमकं खरं आहे आणि काय घडेल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, माननीय माजी खासदार संजय निरुपम साहेबांचा जर विचार केला तर ते पूर्वी शिवसेनेमध्येच होते आणि त्यांना शिवसेनेची विचारधारा, स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचार, त्यांची कार्यपद्धती ही निरुपम साहेबांना जवळनं त्यांनी पाहिलेली, त्यांना माहिती आहे. आज पुन्हा जर त्यांची अशी भूमिका असेल की आज खऱ्या अर्थानं पुन्हा राज्यामध्ये, देशामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचेच विचार आपल्याला आवश्यक आहेत आणि त्याच धोरणानं पुढं जाणं गरजेचं आहे. यासाठी म्हणून जर ते माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होत असतील तर आम्ही अशा सगळ्यांचं स्वागत करू. राहिला प्रश्न उमेदवारीचा, तो अधिकार आमचा कोणाचाही नाही. तो अधिकार आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचा आहे. तसं जर निरुपम साहेबांनी त्यांना चर्चा करायची असेल, त्यांना भेटायचं असेल, बोलायचं असेल तर ते केव्हाही वर्षाची दारं ही सगळ्यांसाठी नेहमी खुली आहेत, चर्चेसाठी नेहमी खुली आहेत. येणाऱ्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं, त्यांना मान सन्मान दिला जातो. त्यामुळं निरुपम साहेब केव्हाही माननीय शिंदेसाहेबांशी चर्चा करू शकतात. शिंदेसाहेब त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतील. मातोश्रीच्या अजूनही आठवणी आहेत तुमच्यासोबत? ते मगाशी निरुपम साहेबांचा विषय निघाला म्हणून मातोश्रीचं नाव ओघानं तोंडात आलं, कारण निरुपम साहेब हे सातत्यानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जवळ मातोश्रीवरती असायचे, त्यांचा संदर्भ देत होतो म्हणून ते नाव आले. हे सांगा तुम्ही, हे दाखवा, नाही तर पुन्हा ते दाखवणार नाही आणि म्हणाल की शिंदे गटाच्या मंत्र्याच्या तोंडात अमुक अमुक नाव. ते निरुपम साहेबांच्या संदर्भानं ते नाव आलं की निरुपम साहेब हे सातत्यानं मातोश्रीवर असायचे त्यावेळी. बरं राजे, नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्राचं जे प्रकरण होतं त्याला आता दिलासा मिळालेला आहे, सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. आता पृथ्वीराज चव्हाण टीका करतात, म्हणतात की आमच्या उमेदवारासोबत एक न्याय आणि भाजपसोबत जे गेले त्यांच्यासोबत एक न्याय, लोकशाहीची हत्या करायचं कुठेतरी काम सुरू आहे. मला माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माननीय पंतप्रधान कार्यालयाचे ते मंत्री राहिलेले आहेत. ही न्यायव्यवस्था आहे. माननीय खासदार नवनीत राणा मॅडमचं जात वैधता प्रमाणपत्र ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलं होतं आणि आता न्यायालयाचा निकाल आलेला आहे की ते वैध आहे म्हणून. त्यामुळं माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जर त्यांच्या एखाद्या उमेदवाराच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल काय आक्षेप असतील किंवा त्या बाबतीत त्यांना वाटत असेल तर की योग्य न्याय झाला नाही तर तेही जसं नवनीत राणा मॅडम न्यायालयात वरच्या गेल्या तसं पृथ्वीराज चव्हाण साहेब सुद्धा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या बाबतीत वरच्या न्यायालयात जाऊ शकतात. न्यायालय जो निर्णय देईल तो आपल्याला सगळ्यांनाच मान्य असेल. त्यामुळं न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निर्णय नाही दिला आणि आमच्या बाजूनं दिला एका केसमध्ये तर त्याचा संदर्भ असा जोडणं की आम्हाला एक न्याय त्यांना एक न्याय असं होत नाही. न्यायालयामध्ये कायद्याला, विचाराला जी काही डॉक्युमेंट्स सादर केली जातात, जी काही कागदपत्र तपासली जातात ते पाहूनच निर्णय घेतला जातो आणि त्याच्यामुळं जो माननीय नवनीत राणा मॅडमच्या बाबतीत निर्णय झाला तो न्यायालयानं सगळ्या गोष्टी समोर ठेवूनच दिलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आक्षेप असेल तर त्यांच्या उमेदवाराबाबतीत ते जाऊ शकतात न्यायालयात. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये चौथा भिडू येणार आहे का? म्हणजे चौथा पक्ष मनसे सुद्धा येणार आहे का? दक्षिण मुंबईची जागा बाळा नांदगावकर लढवतील अशी चर्चा होती, पण पुढे काय झालं हे काही कळू शकलं नाही. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना. तुम्ही ज्यांचा विषय आता सांगताय की चौथा भिडू येणार का, तर त्याच्या बाबतीत ज्यांच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला तुम्ही विचारा. शिवसेना म्हणून जर म्हणाल तर मगाशी जे मी सांगितलं, हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारधारेला अनुसरून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे कोणी येणार असतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. पण त्यांना कन्वर्ट व्हायचं नाही, म्हणजे चिन्ह त्यांचंच हवं आहे असं यावर ते ठाम आहे. तुम्ही त्यांना विचारा ना. आम्ही काय सांगितलं, आम्हाला पक्ष शिवसेना आहे, आम्हाला चिन्ह वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे होतं ते धनुष्यबाण आहे. या पक्षाच्या या चिन्हाच्या बरोबर ज्यांना यायचं असेल त्यांचं आम्ही स्वागत करू.
नक्कीच पश्चिम महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. राजे, तुम्ही पण तिथूनच आहात. पुणे म्हणा, सोलापूर म्हणा, त्यासोबतच सांगली, जत, कवठे महाकाळ या सगळ्या भागामध्ये टँकरग्रस्त झालेला हा संपूर्ण भाग आणि पाण्याची भयंकर कमतरता त्या ठिकाणी जाणवते. सरकारकडून काय उपाययोजना? ही वस्तुस्थिती आहे. पर्जन्यमान यंदा खूपच कमी झालेलं आहे. धरणातले, मोठ्या धरणातले आणि छोट्या धरणातले जर पाणीसाठी आपण पाहिले तर आता 40-50% आलेले आहेत. हा पूर्ण एप्रिल महिना, पूर्ण मे महिना आणि जूनचा अर्धा महिना, अजून 2.5 महिने आपल्याला हे पाणीसाठी वापरायचे आहेत. याच्यासाठी आचारसंहिता लागण्यापूर्वीच माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की आपापल्या जिल्ह्यामध्ये टंचाईच्या सगळ्या उपाययोजना करा. आम्ही सगळ्या पालकमंत्र्यांनी आमच्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेतल्या. जिथं टँकरनं पाणी पुरवठा करायचा आहे तिथं टँकर आम्ही सुरू केलेत आणि एक निर्णय धोरण म्हणून मंत्रिमंडळाने घेतलेला आहे की धरणांमधले जे पाणीसाठी आहेत ते पुढचा पाऊस येईपर्यंत जेवढं प्यायसाठी पाणी लागणार आहे ते सक्तीनं राखीव ठेवून मगच त्या पाण्याचा विसर्ग करायचा आहे. आणि तसे आदेश CM साहेबांनी सगळ्या पालकमंत्र्यांना दिलेत. तसे आदेश CM साहेबांनी सगळ्या विभागीय आयुक्तांना दिलेत. तसे आदेश CM साहेबांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता ही कुठेही आम्ही भासू देत नाही. जिथं जिथं जेवढी संख्या लागेल टँकरची तेवढ्या संख्येनं पिण्याच्या पाण्याचे टँकर आपण सुरू केलेले आहेत. आणि धरणातले छोटे धरणं असतील, मोठी धरणं असतील, या धरणातले पाणीसाठे किमान येणारा पाऊस 15 जून असेल तोपर्यंत, येणारा पाऊस येईपर्यंत हे पाणीसाठे प्यायच्या पाण्यासाठी राखीव ठेवायचा निर्णय सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नरसिंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.